गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला CETचा हा रोटेशनल डायनामिक्सचं 11 नंबरचा व्हिडिओ. ठीक आहे, त्याच्यामध्ये आज आपल्याला काय पाहायचं आहे? अँग्युलर मोमेंटम, law of conservation of angular momentum, and applications of theorems, principal and perpendicular axis. आता अँग्युलर मोमेंटमचा आपल्याला हा माहिती V L इज इक्वल टू I ओमेगा हे रिलेशन आहे. पण हे रिलेशन कसं येतं किंवा याच्यामध्ये व्हॉट इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, तर तो भाग माहीत पाहिजे आपल्याला. मग तो सुरुवातीला बघतो आपण अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय. इट इज अ मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. जर त्याची फक्त किंमत घेतली आपण तर ती किंमत किती येते? M/V, कारण M × V इज अ लिनियर मोमेंटम. किंवा तुम्ही त्याला असं लिहिता इट इज R × P, किंमत मॅग्निट्यूड. R × P इज द M × V. L म्हणजेच काय? M/R/V. त्याच्यामध्ये एकक पण तुम्हाला लिहिता येईल. एककही लक्षात ठेवा, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड. आता याच्यामध्ये हा एक जनरल फॉर्म्युला हे इट इज द रिलेशन बिटवीन द अँग्युलर मोमेंटम अँड द अँग्युलर वेलॉसिटी अँड मोमेंट ऑफ इनर्शिया. आता याच्यानंतर आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम मध्ये काय करतात? इफ देर इज नो एक्सटर्नल टॉर्क ॲक्ट ऑन द रोटेटिंग बॉडी देन इट्स angular momentum remains constant. It means we can write I1 ω1 is equal to I2 ω2. ओमेगा म्हणजेच 2π/T. तर या ठिकाणी तुम्ही असं पण लिहू शकता 2π गेट कॅन्सल. सो I1/T1 is equal to I2/T2. किंवा तुम्ही त्याला असं पण लिहू शकता इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी. इट इज I1N1 is equal to I2N2. ठीक आहे. त्याच्यामध्ये किंवा टॉर्क, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम मध्ये पाहिलं आपण टॉर्कचं रिलेशन भेटतं आपल्याला. टो इज इक्वल टू I अल्फा हे माहिती आहे, पण अल्फा इज अ dω/dt. सो टो इज इक्वल टू I × dω/dt. तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया परत आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये घेऊन गेलो तर टो इज इक्वल टू dL/dt हे पण माहिती आहे. त्याच्यावर टॉर्क 0 केला तर dL/dt कॉन्स्टंट. जर 0 येतो, 0 कधी येतो? जर L कॉन्स्टंट असेल तर असे काही अँग्युलर मोमेंटमवरचे काही फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म्युले आपल्याला माहीत पाहिजे. अजून काय माहीत पाहिजे? प्रत्येक असे जे काही सिमेट्रिकल ऑब्जेक्ट आहेत की जे रोल होऊ शकतात, अशा प्रत्येक सिमेट्रिकल ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ना, किंवा k²/r² ची व्हॅल्यू प्रत्येकाची माहीत असेल तर असे न्यूमेरिकल्स किंवा असे MCQ सोडवायला त्याची मदत होते. तर याच्यातला पहिला MCQ पाहायचा आपल्याला. ठीक आहे. त्यातला पहिला MCQ असा आहे, फ्लाय व्हील युज्ड इन स्टीम अँड डिझेल इंजिन. फ्लाय व्हील विच आर युज्ड इन स्टीम अँड डिझेल इंजिन. त्याचा जो शेप असतो है ना अशा फ्लाय व्हीलचा, तो कसा असतो? द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कसं असतं त्याचं? अलॉंग इट्स रिम असतं. तुम्ही जर फ्लाय व्हील पाहिलं असेल तर है ना, थिकनेस इथे असतं जास्त, जे मास कुठे डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं इथे असतं. ठीक आहे. आणि मध्ये फक्त काय असतं? अशा स्पोक्स असतात, तारा असतात नाही, किंवा थोडासा भाग कमी असतो. त्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. असा शेप का असतो किंवा त्याचं रिझन काय? त्याचं पहिलं ऑप्शन आहे लार्ज मास मोमेंट ऑफ इनर्शिया. लार्ज मास अँड मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे अशा फ्लायव्हीलचं ए ऑप्शन काय? लार्ज मास अँड मोमेंट ऑफ इनर्शिया. बी दुसरा ऑप्शन कसं आहे? स्मॉल मास अँड मोमेंट ऑफ इनर्शिया. स्मॉल मास अँड मोमेंट ऑफ इनर्शिया. तिसरा ऑप्शन असा आहे लार्ज मास अँड स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया. लार्ज mass and small moment of inertia.
आणि डी ऑप्शन असा आहे, लार्ज मोमेंट ऑफ इनर्शिया अँड स्मॉल मास. लार्ज मोमेंट ऑफ इनर्शिया अँड स्मॉल मास. त्यातलं करेक्ट ऑप्शन कुठलं असतं? आपण काय करत असतो की आपण त्याचा शेप असा बनवलेला असतो की जेणेकरून त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्तीत जास्त राहील. का राहील? कारण एकदा का रोटेट झाला की त्याला परत थांबवण्याची गरज पडणार नाही, किंवा एकदा का रोटेट झाला तर त्याच्या इनर्शियल प्रॉपर्टीमुळे त्याला अपोजिंग टॉर्क पण जास्त लागेल. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कसा पाहिजे? लार्ज. लार्ज कुठे कुठे? इथे इथे. पण मास कसं पाहिजे? स्मॉल. म्हणजे त्याचा शेप असा असतो की जेणेकरून त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा पाहिजे? मोठा, पण मास कमीत कमी मासमध्ये जास्तीत जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया भेटतो. कुठल्या शेपमध्ये? या शेपमध्ये, की ज्या शेपला आपण फ्लायव्हीलच म्हणतो आपण. त्याचं डिस्ट्रीब्युशन ऑफ मास लांबीट सरी नसतं, कडेला असतं. ओके, तर हा पहिला MCQ. याचं करेक्ट ऑप्शन कुठला आहे? डी. त्याचा फ्लायव्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो? जास्तीत जास्त असतं, की त्याचं मास कमी असतं. A boiled egg and raw egg. A boiled egg and raw egg. दूसरा MCQ, boiled egg and raw egg. असे दोन वेगवेगळे of the same size and mass. दोघांचं मास आणि साईज कसं आहे? सेम. मास आणि साईज सेम. They spin about their own axis. Suppose that this is the axis of rotation. This axis of rotation on the plane floor or the surface. I1 and I2 are moment of inertia of raw and boiled egg. Raw and boiled egg. Suppose that this is I1 and this is I2. Okay. Then there are four options. A, I1 is greater than I2. B, I1 is less than I2. C, I1 is equal to I2. And D, I1 is equal to square root of 3 I2. कुठलं करेक्ट ऑप्शन असेल? बॉइल्ड एग मध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ मास जे आहे ते कसं असेल? ते फिक्स आहे. म्हणजे जे काही मास डिस्ट्रीब्युशन आहे ते when it rotate about the axis there is no change in the distribution of mass. But when the raw egg rotate, then the bulk matter which is inside the fluid matter inside the raw egg is thrown, or it is displaced away from the axis of rotation towards the edge. So the moment of inertia, due to this, the moment of inertia of the raw egg get increased because distribution of mass about the axis is away from the axis. So the moment of inertia of the raw egg is greater than the moment of inertia of the boiled egg because both have the same mass. So I1, correct option is I1 is greater than the I2. Okay, this is second one. Then third, correct option is the raw egg has larger moment of inertia than the boiled egg. Third, if the particle of mass 1 gram, particle of mass 1 gram is moving along a circular path of radius 1 meter. Radius of the circular path is 1 meter with the velocity 1 meter per second. With the velocity 1 meter per second. Then find the angular momentum of the particle. Suppose that this is a particle which moves along the circumference of circle of radius r, that is 1 meter, velocity v is 1 meter. Then what is the angular momentum of that particle which has mass 1 kilogram? Angular momentum is L is equal to mvr or mrv.
So put this value, angular momentum m is 1, v is 1, r is 1. The angular momentum is 1 kilogram meter square per second. 1 kilogram meter square per second. Okay, next. A solid sphere of mass. 4 numbers MCQ. A solid sphere of mass of solid sphere is given. It is 2 kilogram. Radius is given. It is 5 centimeter. Rotating at the rate of 300 rpm. What is rpm? Rpm is the frequency. 300 rpm. So what is it? Is its value in rps 300 divided by 60 becomes 5 hertz. 5 hertz or 5 rps. Then the torque required to stop. Torque required to stop that sphere, solid sphere, in 2 pi revolutions. N is equal to 2 pi. Number of revolutions are given, that is 2 pi. Then the torque required to stop the solid sphere, okay, solid sphere which rotate about its own axis, geometrical axis, it means about its diameter. We know the torque tau is equal to what? I alpha. The moment of inertia of a solid sphere about its diameter is 2 by 5 m r square. So I is the 2 by 5 m r square. We know m in r, so we can get the moment of inertia. So what is about alpha? Alpha is the angular acceleration. Alpha कसा काढू शकतो आपण? It is omega 2 minus omega 1 upon t. असं काढू शकतो आपण. पण इथे t माहिती आहे का आपल्याला? नाही दिलेला, फक्त नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स माहिती आहे. ठीक आहे. आणि किती वेळ लागतोय आपल्याला ते पण दिलेलं नाही आहे. मग आपल्याला या फॉर्म्युल्यावरून अल्फा काढता येणार नाही आपल्याला. मग याच्यामध्ये कुठला फॉर्म्युला आपण आपल्याला अल्फा काढता येऊ शकतो? ठीक आहे. आधी आपण काय करूया की याचा हा जो ही जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला आपण n1 म्हणूया. n1 इज 5 हर्ट्ज and n2 is the to stop frequency. n2 is a 0 and which value किती आहे? 0. तर याच्यामध्ये या ठिकाणी n वरून आपल्याला काय काढता येऊ शकतो? थीटा काढता येऊ शकतो, है ना. तर या ठिकाणी 2 पाय रिव्हॉल्यूशन्स असं म्हणतात. थीटा किती भेटेल? तर याच्यामध्ये थीटा इज इक्वल टू, तर नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन जे आहे त्याला फक्त काय करायचं? आपल्याला 2 पायने काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे ना. तर थीटा किती? थीटा जो आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स इंटू 2 पाय, get the total angular displacement. So from which we get the 4 pi square radian. हे काय भेटतं? 4 pi square. आता थीटा माहिती आहे, थीटावरून आपल्याला अल्फा काढता येऊ शकतो. तर याच्यामध्ये टो इज इक्वल टू आय अल्फा ओमेगा 1 ओमेगा 2 is equal to ओमेगा 1 प्लस अल्फा इंटू टी. अजून याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय करता येईल? सेकंड कायनेमॅटिक रिलेशन थीटा माहिती आहे आपल्याला. इट इज ओमेगा 1 इंटू टी प्लस हाफ ऑफ अल्फा टी स्क्वेअर आणि ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स अल्फा इंटू थीटा. याच्यामध्ये या ठिकाणी याच्यावरून आपल्याला काय करू शकतो? करता येऊ शकतं? अल्फा काढता येऊ शकतो. थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन आपण. किंवा याच्यामध्ये या ठिकाणी याच्यावरून आपण सुरुवातीला टी काढता येऊ शकतो, है ना. कारण त्या ठिकाणी नाही याच्यामध्ये आपल्याला थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन वापरूनच आपल्याला अल्फा काढता येऊ शकतो. पहा कसं करता येईल. ओमेगा 2 तर काय? 0 आहे. ओमेगा 1 काय आहे? इट इज 2 पाय n1 म्हणून त्याचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स अल्फा इंटू थीटा. ही टर्म तिकडे जाऊन मायनस होईल. तर याच्यामध्ये अल्फा बाय युजिंग द थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. ठीक आहे.
So 2 times alpha theta is equal to 4 pi square n1 square minus फक्त magnitude check करूया. So alpha is the 4 pi square n1 square upon 2 times theta. We know theta is 4 pi square. Theta is the 4 pi square. 4 pi square get cancels with each other. N1 is the 5. So square of the 5 is 25. So it becomes 25 upon 2 radian per second square, or 12.5 radian per second square. Then after that, torque tau is equal to I alpha. So tau is equal to I 2 by 5 m r square into alpha is a 25 upon 2. So put the value of m and r. We get 2 upon 5. What is m? Mass of the solid sphere is given 2 kilograms, and radius of the solid sphere is given 5 centimeter. So in meter, 5 into 10 to the power minus 2 bracket square into 25 upon 2. So these two get cancelled with each other. This 5 ones are 5, 5, 5 is 5, 25. Then it becomes 2 into, याचा वर्ग किती येते 25, 25 and 10 to the power minus 4. So the 5 into 10, 250. Torque किती येतो 250. So torque is 250 into 10 to the power minus 4 Newton meter. ठीक आहे. पण उत्तर काय दिलं ते पाहूया आपण. ठीक आहे, उत्तर काय दिलेलं आहे तर ते सर्व उत्तर डाइन पर सेंटीमीटर मध्ये आहेत. कसं करता येईल डाइन? आपलं उत्तर तर हे आहे, पण तिथं उत्तर कशामध्ये आहे? डाइन पर सेंटीमीटर मध्ये. कसं कन्वर्ट करता येईल? 1 न्यूटन म्हणजे किती डाइन? 10 to the power how much? 5. Okay, so this is 250 into 10 to the power minus 4 into 10 to the power 5 dyne. 1 meter is 10 to the power 2 centimeter. It becomes 7. So 7 minus 4. 7 minus 4 it becomes plus 3. So it can be written as 2.5 into 10 to the power how much? इथं तर decimal point दोन डिजिटनी मागे घेतला आपण plus 2. 3 plus 2 5. So it becomes 5. 2.5. So it is in dyne centimeter, not per centimeter. It is dyne into centimeter. Okay. So the answer must be 2.5 10 to the power 5 dyne centimeter in CGS system. त्याच्यानंतर पुढचा MCQ बघूया आपण 5 नंबरचा MCQ बघूया. त्याच्यामध्ये काय दिले का? A wheel is rotating with the frequency it is 500 rpm. 500 rpm. Okay, a wheel is rotating with the frequency 500 rpm on a shaft. The second identical wheel initially at rest is suddenly coupled on the same shaft. The frequency of the resultant combination will be. Suppose that this is a wheel which rotates on a shaft. This is shaft. Light in weight. Okay, light shaft. There is another wheel which is at rest. When a single shaft with the single wheel rotates with the speed 500 and 500 rpm. When suddenly another identical wheel which has the same moment of inertia, same mass, couple with the first wheel, then the both of the wheel rotate with the same angular speed, same frequency. Then find out this. When they couple with each other, find the frequency, find the angular frequency. Okay, or the speed. According to the law of conservation of angular momentum, there is no any external torque act on the system. So the I1 N1 is equal to I2 N2. What is I1? I1 is the moment of inertia of single wheel. I1 into N. What is I2? It is the moment of inertia of the both wheels which are identical. It means it is 2 times I1. Because these two wheels are identical.
दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असेल सेम. So I1 plus I1 it becomes I2 is the, in this case I2 is the I1 plus I1, so it becomes 2 times I1, so it is I1 will cancel with each other. So N2 is the frequency of combining the system. I1 will cancel with each other, so N2 is the N1 upon 2. N2 is N1 upon 2. What is N1? 500, so it becomes 250 RPM. डायरेक्ट आता असा भाग जर तुम्ही तुमचं एक असं क्लू वापरला, ठीक आहे, आयडेंटिकल व्हील असतील, पहिल्या व्हीलचा RPM 500, दुसरा व्हील तसाच जोडला तर कॉम्बिनेशन ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्या कंबाईंड दोन्ही व्हीलचं जे काही फ्रिक्वेन्सी असेल ती अर्धीच होते अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. डायरेक्ट तसं लक्षात ठेवलं तरी चालतं. इट इज 250 RPM. 6 पुढचा MCQ बघूया तो असा आहे, डिस्क रोटेट हॉरिझॉन्टल ॲट द रेट ऑफ 100 RPM. A disc is rotated with the rate of 100 RPM and mi of the disc about its axis of rotation is 1 kilogram meter square. Mi of the disc is 1 kilogram meter square. Okay. If the blob of molten wax of weighing 15 gram is dropped gently at a distance of 20 centimeter, suppose that it's a disc which rotate about the axis which is perpendicular to its plane and passing through its center. Okay, then its moment of inertia is 1 kilogram per meter, so speed is 100 RPM, revolutions per minute. Then a blob of wax. A blob of wax gently plus at the point, at a point A, ठीक है, पण त्याच्यामध्ये at a distance 20 centimeter, distance is given 20 centimeter. So R for that blob of wax is 20 centimeter, it means to 0.2 meter. 0.2 meter. Weighing means mass of the blob of wax is given, small n is given, that is a 50 gram. So 50 gram it means it is the 0.05 kilogram. 50 gram means 0.05 kilogram. Okay, or it is 5 into the power minus 2 kilogram. Then remains stuck to it, then increase in moment of inertia of the system will be, increase in the moment of inertia of the system will be, moment of inertia कितीने वाढेल आणि आन्सर जे दिलेले आहे ते 4 दिलेले आहेत. फर्स्ट 2%, सेकंड 0.2%, थर्ड it is 0.02% and last 20%. मोमेंट ऑफ इनर्शिया कितीने वाढेल. आता याच्यामध्ये या ठिकाणी अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम I1 N1 is equal to I2 N2. What is I1? When the only disk is rotated about its own axis. So I1, that is I, is given, N1 is N is also given, is equal. What is I2? It is a moment of inertia of both the blob of wax and the disk. So it is the I plus mr square combined moment of inertia, blob of wax and disk, into its frequency, that is N2. फ्रिक्वेन्सी माहित नाही काय होते, ठीक आहे. पण प्रश्न काय विचारलेला आहे, देन द इन्क्रीज इन मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे फ्रिक्वेन्सी काढायची गरजच नाही आहे, ठीक आहे. इन्क्रीज इन मोमेंट ऑफ इनर्शिया विचारल्याचा अर्थ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वापरायची गरज नाही, फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची. व्हॉट इज I2 इज I1 प्लस mr स्क्वेअर, ठीक आहे. एवढ्याने तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होते, वाढतोय. आता काय करूयात मग आपण, इन्क्रीज इन इव्हन म्हणजे I2 मायनस I1 इज इक्वल टू mr स्क्वेअर, फक्त mr स्क्वेअर.
एम आर स्क्वेअर किती आहे, किती आहे पाहूया. इट इज 0.2 इंटू 0.05 ब्रॅकेट याचा काय बरोबर आहे स्क्वेअर. मग याच्यामध्ये या ठिकाणी कितीने वाढतं ते पाहायचं. तर इज इक्वल टू 0.2 इंटू याचा वर्ग किती येतो, तो वर्ग आपण असं लिहिलं 5 × 10⁻², 25 इंटू 10⁻⁴ -2 स्क्वेअर -4. या दोघांचा गुणाकार केला 50 येतो, म्हणजे 5 इंटू 10⁻⁴ किती आहे -4. मग याच्यामध्ये या ठिकाणी इथं आपल्याला इन्क्रीज इन मोमेंट ऑफ इनर्शिया पर्सेंटेज मध्ये काढायचा आहे. ठीक आहे, तो कसा काढता येईल आपल्याला. आता सध्या फक्त काय इन्क्रीज इन मोमेंट ऑफ इनर्शिया काढला, तर तो आपल्याला किती भेटला आहे, इट इज 5 × 10⁻⁴ भेटलेला आहे. तर याच्यामध्ये इथं आपल्याला mr² आपला हा mr². ठीक आहे, व्हॉट इज I2 - I1 mr². व्हॉट इज m, आपण स्क्वेअर केला या ठिकाणी मासचा रेडियसचा स्क्वेअर करायची होती. बरं ठीक आहे, पहा या ठिकाणी ब्लॉक ऑफ वॅक्सचं मास किती आहे 50 ग्रॅम, 30 × 10⁻³ and r is the 20 centimeter, so it is 0.2 याचा वर्ग. ओके, सो 50 × 10⁻³ याचा वर्ग किती येतो 0.04. ठीक आहे, तर याच्यामध्ये या ठिकाणी आपण वर्ग केला होता मग मासचा, ऍक्च्युली रेडियसचा वर्ग करायला पाहिजे. पहा या ठिकाणी इथं किती येऊन जाईल, हा 5 × 4 जर केलं तर 10चा पॉवर काय येऊ शकतो, हा -2 -5 होईल, -5 मध्ये -4 येऊन जाईल, म्हणजे किती येतो 20 × 10⁻⁴. ठीक आहे, याचा अर्थ या ठिकाणी जर आपण याला 0.020 1 2 3 4 पाठीमागे दिला होता. ठीक आहे, 0.002 एवढा येते या mr² व्हॅल्यू. आणि पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे याचा अर्थ या ठिकाणी याला फक्त आपण कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, आपल्याला चेंज आहे. इफ इट इज मल्टिप्लाय विथ द 200, इट इज मल्टिप्लाय विथ 100, कारण त्यावेळेस आपण पर्सेंटेज करून त्याला 100 गुणतो आपण, आणि पर्सेंटेजमधलं जर आपण इकडे काढायचं 100 डिवाइड करतो आपण. तर पहा 100 मल्टिप्लाय केलं की किती येऊन जाईल या ठिकाणी, परत एकदा बघूया आपण -3 हा -5 -4, so it become 1 2 1 2 3 and 4 1 2 3 4 0.0020. If it is multiplied with 100, then it becomes 0.2%. पर्सेंटेजमध्ये काढायचं असेल तर आपलं उत्तर कुठलं असेल 0.2%. म्हणजे याच्यामध्ये इथे फक्त आपल्याला इन्क्रीजिंग मोमेंट ऑफ इनर्शिया की जो किती भेटतो तो एवढा भेटतो, इट इज 0.002 एवढा भेटतो. तर याच्यामध्ये या ठिकाणी त्याला पर्सेंटेज मल्टिप्लाय करायचं, 100 मल्टिप्लाय केलं तर उत्तर असेल 0.2%. याच्यानंतरचा पुढचा MCQ बघूया आपण, 2 रिजिड बॉडीज विथ देअर मोमेंट ऑफ इनर्शिया इन द रेशो 7चा पाहूयात आपण. 7 नंबरचा MCQ बघूया की त्याच्यामध्ये काय दिलं आहे. 2 rigid bodies with their moment of inertia in the ratio, it is I1:I2 is given and it is 2/3, have the same rotational kinetic energy, both have the same rotational kinetic energy, E1 E2, then the ratio of their angular momentum is L1
ॲज टू L2. तर याच्यामध्ये या ठिकाणी इथं आय आणि एल या स्वरूपात असलेला एनर्जीचा फॉर्म्युला माहित पाहिजे आपल्याला. रोटेशनल कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला किती आहे? हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर E is equal to half of L square upon R और E is equal to half of L ओमेगा. ठीक आहे, तीन फॉर्म्युला आहे. काय कॉन्स्टंट? पहिला हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर, हाफ ऑफ एल स्क्वेअर अपॉन आय अँड हाफ ऑफ एल इंटू ओमेगा. आपल्याला एल आणि आयच्या रूपमध्ये असलेला कुठला आहे? सेकंड. सो इट इज अ हाफ ऑफ L1 square upon I1 is equal to half of L2 square upon I2. पण याच्यामध्ये आपल्याला रेशो विचारला अँग्युलर मोमेंटमचा कसा काढता येईल? ठीक आहे, हाफ गेट कॅन्सल्स विथ इच अदर, हे हाफ काढली कॅन्सल होईल. ठीक आहे, काय शिल्लक राहील मग? L1 upon L2 ब्रॅकेट स्क्वेअर, L1 upon L2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू तिरकस गुणाकार केला इज इक्वल टू I1 upon I2. So L1 upon L2 is equal to square root of I1 upon I2. Doing I1 upon I2 is 2 upon 3. So it is the square root 2 upon square root 3. So ratio of angular momentum. ठीक आहे, मग परत एकदा बघूया आपण. L1 upon L2 हा I1 वरती जाईल आहे तसं स्क्वेअर रूट 2 upon 3. ठीक आहे, तर त्याच्यानंतर 8 नंबरचं इन्स्टिट्यूट बघत आपण. रेशो काय येतोय? स्क्वेअर रूट 2 ॲज टू स्क्वेअर रूट 3. 8 नंबरचा एमसीक्यू, पुढचा एमसीक्यू कोणता? त्याच्यामध्ये काय दिलं? मास रिमेनिंग कॉन्स्टंट इफ अर्थ सडनली कॉन्ट्रॅक्ट. मास कसा आहे अर्थचं? कॉन्स्टंट आहे. सपोज दॅट दिस अर्थ ऑफ मास m suddenly contracts to 1/3 of its present radius. आता रेडियस काय झाली आहे? कमी झाली आहे. आता किती झाली आहे? पृथ्वी एवढीच झाली आहे, अशी झाली आहे ना. रेडियस दॅट इज आर डॅश, द न्यू रेडियस इज द 1/3 ऑफ द ओरिजिनल रेडियस ऑफ द अर्थ. ओके, m is the constant term. Then length of the day would be shortened by, length of the day would be, if there is no external any unbalanced torque on the rotation of the earth about its own axis, that is about the diameter, then the angular momentum remains constant even when the earth contracts. So the law, according to the law of conservation of momentum, angular momentum, I1 N1 or it is I1 upon T1 is equal to I2 upon T2. So we have to find the T2. So T2 is equal to T2 इकडे ठेवलं आपण, इकडे T1 आहे ना, T1 into I2 upon I1. Okay. So what is the moment of inertia of the sphere about the diameter? So T2 is equal to, what is the T1? The present period of the earth about its own axis. So it is 24 hours. So T1 is a 24 into I2 is a 2 upon 5 m r dash square upon I1 2 upon 5 m r square. M is a constant, so 2 by 5 m get cancels with each other. So it's 24 into r dash upon r bracket square. So it is 24 into r dash is the 1/3 of, or r is a 3 times r dash. So r dash it cancels with each other. It is 1 upon 9. The square of the 3 is the 9. Put the value of r, that is a 3r dash. So r dash it cancels. So 1 upon 3, it becomes 1 upon 3. The square of 1 upon 3 is 1 upon 9. So it is 24 upon 9. I to such a ठीक है.
जरी आपण भाग दिला या ठिकाणी 3 8/3 लिहिलं 8/3 hours द न्यू टाइम. पण हे विचारलेलं नाही आपल्याला. आपल्याला काय विचारलं प्रश्न इथं परत घेतो. देन द लेंथ ऑफ द डे वुड बी शॉर्टन्ड बाय, कितीने कमी होईल असं विचारलंय. दिस इज अ न्यू period of the earth about its own axis, that is 8/3 hours, but shortened by असं विचारलं. याचा अर्थ दोघातला फरक विचारला आपल्याला. सो द T1 minus T2 is equal to, T1 किती आहे 24, T2 किती आहे 8/3 आहे. ठीक आहे, 8/3 किती येऊ शकतं हे, तर याच्यामध्ये हे जर आपण तसंच ठेवलं 8/3 च्या 24/9 ठेवलं तर अजून सोपं होईल. ठीक आहे, तर याच्यामध्ये 24 × 9 - 24/9, 24 कॉमन काढला तर सो इट इज 24 × 8/9. ठीक आहे, तर याच्यामध्ये या ठिकाणी इथं याला भाग परत देऊ शकतो आपण. हा 8 आणि हा किती 3, 64/3. ठीक आहे, 64/3 आहे असं उत्तर ठेवलं देतात. 64/3 एवढ्या तासांनी या ठिकाणी ड्युरेशन ऑफ अ डे कमी होईल. किती होईल ते नाही विचार, किती होईल 8/3 hours होईल, कितीने कमी होईल असं विचारलं म्हणून वजाबाकी केली आपण. तर तिथं 4 ऑप्शनमध्ये हे पण ऑप्शन आहे म्हणून याला भाग दिला नंतर 64/3 hours. आता याच्यानंतर पुढचा MCQ बघूया आपण. भाग कसा आहे, अ डिस्क ऑफ मास, 9 नंबरचा MCQ. अ डिस्क ऑफ मास 2 kilogram. Disk of mass 2 kilogram. Radius 0.2 meter. Radius 0.2 meter. Rotating about an axis passing through its center and perpendicular to its plane with angular velocity 50 radian per second. Disk which rotates about an axis. Okay, another disk of mass 4 kilogram. Okay, this is M1, R1, omega. Another disk which has mass M1 is the 4 kilogram. Then radius is the, that is the M2, R2 is 0.1 meter, and rotate about an axis passing through its center and perpendicular to its plane with the angular velocity is also given 100, omega is 100 radian per second. There are 2 disks having the different masses and radius, rotate with the different angular speed. If the 2 disks are coaxially coupled, then the angular velocity of the coupled system would be, there are 2 disks rotate about the axis which passing through its center perpendicular to its plane. Suppose that this is the axis, this is the first disk, there is another disk. Okay. Both are coupled with the same axis. Then the moment of inertia, then the angular velocity of the coupled system will be, the angular velocity means omega of the coupled system will be. So moment of inertia of first disk, moment of inertia of second disk. First determine the value of I1 and I2. We know the I1, that is mr²/2, because the disk rotates about an axis which passing through its center and perpendicular to its plane. So it is m1 r1²/2. What is m1? m1 is the 2. r1² is 0.04. It's about 0.04/2. 2 get cancelled. So it is 0.04 kilogram meter square. This is the moment of inertia of first disk. What is I2? I2 is again same. That is m2 r2. Formula is same. m2 r2²/2. What is m2? m2 is 4. r2² is 0.01 upon. त्याचा वर्ग केला. ठीक आहे, 0.01 upon 2. So it is 2 times.
0.02, so it is 0.02 kilogram meter square if they rotate separately. Then the moment of inertia first is, moment of inertia the second is the 0.04 and 0.02. Okay. Then the angular velocity, the total, or when they rotate separately, there is no any external torque act on the system. So the total angular momentum before the coupling is same as the total angular momentum after the coupling. So total angular momentum, that is I1 omega 1 plus I2 omega 2 when they rotate separately. When they rotate couple, when they rotate combinedly, then it is the I1 plus I2 into omega. Omega is a common speed. So omega becomes हे लक्षात ठेवायचं आपल्याला I1 ची किंमत 0.04, I2 ची किंमत 0.02. So omega is the I1 omega 1 plus I2 omega 2 upon I1 plus I2. So what is I1? I1 is 0.04 into omega 1 is 50 plus what is I2? It is 0.02 into omega 2 is the 100. Omega 2 is the 100. Then I1 it is 0.04 plus 0.02. याच्यामध्ये या ठिकाणी इथे या दोघांचा गुणाकार किती येतो? तर दोघांचा गुणाकार मी इथे करतो 50 किंवा डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट केला, हा 0 काढला, इथं शिफ्ट केला आपण 0.4 केलेला आपण 4 into 5 20, so it is the 2. दोघांचा गुणाकार किती येतो? 2. सिमिलरली प्लस 2, कारण दोघांचा गुणाकार किती येतो? 2 into 100 200, बट 0.02. परत 2 डिजिटने मागे आलो आपण 2 दोघांचे या ठिकाणी काय केलं तर बेरीज करूया आपण. सो इट इज 0.06. तर याचं जे उत्तर जे आहे ते काय येतं बघूयात आपण. काय जे काय 4/0.06 याचा अर्थ 400/6 400/6 6 याच्यामध्ये या ठिकाणी याचा आपण भाकार घेतला पाहिजे. मोमेंट ऑफ इनर्शिया फर्स्ट 50. ओके किती येतो या ठिकाणी 6 किती होईल 66 पॉइंट समथिंग 66.66 RPM. Oh, sorry, radian per second. 66.66 radian per second. अशा या ठिकाणी हा 9 नंबरचा कसं सोडवायचा आहे त्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कुठला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे? हा ओमेगा इज द I1 ओमेगा 1 प्लस I2 ओमेगा 2 अपॉन I1 प्लस I2. ठीक आहे. तर याच्यानंतर 10 नंबरचं MCQ बघूयात आपण. कसा आहे शेवटचा. ठीक आहे. याच्यामध्ये काय दिलं आहे? द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सर्क्युलर रिंग अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स डायमीटर इज आर. किती आहे? अबाउट डायमीटर आर. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया
the ring cut into the unfold into the uniform straight rod. It is cut and it is in the form of the rod. Then the moment of inertia of the rod about an axis perpendicular to its length and passing through one of its end will be. Then determine the length of the rod about this axis. The length of the rod is the 2 pi r, because r is the radius of the ring. Then the moment of inertia of a ring about the diameter is the mr square upon 2. So mr square is equal to 2 times I. So the moment of inertia of a rod about an axis with passing through its one end and perpendicular to its length is ml square. L here, L is a 2 pi, L square and L square upon 3. इधर L कितने आहे? 2 pi upon 3. So this moment of inertia becomes, or the moment of inertia of rod becomes r moment of inertia, is equal to m. त्याचा वर्ग केला. It is 4 pi square r square upon 3. But mr square is 2 times I. mr square is 2 times I. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता? 2 times I लिहू शकता. तर इथं तेच इक्वेशन 2 times I is आपण into 4 pi square upon 3. So it becomes 8 times pi square into I upon 3. तर 4 ऑप्शन पैकी हे पण एक ऑप्शन असेल 8 pi square I upon 3. कशामध्ये या ठिकाणी इथं आपला हा अँग्युलर मोमेंटमची मॅक्सिमम पण MCQ पाहिला. तुम्हाला जर काय अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तसं मेन्शन करा. थांबूयात आपण इथेच. थँक्यू.